ज्या लोकांबरोबर आपण काम करतोय तिथे प्रोफेशनलिझम, आदर आणि चांगली पॉझिटिव्ह एनर्जी, या 3 गोष्टी मला फार हल्ली महत्वाच्या वाटतात. बेसिक माणूस म्हणून आदर असावा. कलाकार म्हणून मी किती काम केलंय ह्याचा आदर मला नको. हे छोटी माणसंच नवीन नवीन येतात ना, त्यांना हे सगळं ते करा. कशाला? तुमचं काम चोख करा. कलाकार म्हणून आपल्या काही अशा काही व्हॅल्यूज असतात ना की विच डिफाईन यू, की मी ह्या बाबतीत तडजोड नाही करू शकत, किंवा मी जर कोणतंही काम करते कोणत्याही क्षेत्रात तर ह्या काही गोष्टी आहेत ज्या माझ्यासाठी मी ठरवलेलं आहे की मी अशाच पद्धतीने काम करेन, माझा अप्रोच हाच असेल. तर फॉर यू ह्या कोणत्या व्हॅल्यूज आहेत आणि मला ऐकायला आवडेल त्यांच्याबद्दल. खरं सांगायचं तर ना, कुठलंही एखादं प्रोजेक्ट आलं की पहिल्यांदा माझं नेहमी असं असतं की ते वाचल्यावर मला ते करावंसं वाटलं पाहिजे. ते कदाचित आधीच्या माझ्या प्रोजेक्टशी साम्य असणारं असेल किंवा नसेल, राईट, पण ते मला वाचल्या क्षणी हे मला करायचंय हे वाटलं पाहिजे. दुसरं मला निळूभाऊंनी सांगितलं होतं एकदा, निळूभाऊ फुलेंनी, की आपलं काम आपण बघतोच, पण अख्खा जे प्रोजेक्ट आहे ते पण कसं होतंय हे पण आपण पाहायला पाहिजे. कारण तुम्ही त्याचा भाग आहात ना. मी माझं येऊन काम केलं झालं, तुम्ही त्याचा भाग आहात ना, मग ते सगळं छान होतंय ना, ह्याकडेही तुमची कुठेतरी नजर हवी. तर अनेकदा आपल्याकडे आजकाल असं उलट म्हटलं जातं, तुम्ही तुमचं काम करा, जास्त फंदात पडू, तू अभिनेत्री आहेस ना, अभिनेत्रीचं कर, तू प्रोड्युसरला शिकवायला जाऊ नकोस. पण मला असं वाटतं की निदान त्याच्यावर नजर, तुम्ही काय करताय, काय दृष्टीने तुम्ही हे प्रोजेक्ट करताय, ते कसं पोहोचलं पाहिजे, त्यासाठी तुम्ही काय, तुमची तयारी आहे का. मला लाख वाटेल, मी करेन, मला पैसे मिळाले, मी घरी गेले. पण मला असं वाटतं की अनेकदा चेहरा आमचा दिसत असतो ना, कलाकारांचा चेहरा दिसतो, त्यामुळे प्रश्नही आमच्याकडेच येतात. काय तुमच्या ह्याच्यामध्ये सिरियलमध्ये हे चाललंय, आणि प्रत्येकाला तुम्ही सगळं समजावू नाही शकत की मागे काय काय झालंय. करेक्ट. त्यामुळे मला असं वाटतं की जर आपला चेहरा आहे, आपलं नाव लागणार आहे, तर आपल्या त्या प्रोजेक्टची माहिती हवी, आपली त्याच्यावर नजर हवी. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या लोकांबरोबर आपण काम करतोय तिथे प्रोफेशनलिझम, आदर आणि चांगली पॉझिटिव्ह एनर्जी, या 3 गोष्टी मला फार हल्ली महत्वाच्या वाटतात. मी असं कुठल्याही सेटवर जाऊन माझं काम करून निघाले असं काम नाही आता करू शकत. त्यामुळे मला असं वाटतं की, किंवा आजकाल अनेक अशी माणसं आली आहेत की ज्यांचं वाचन नाहीये, ज्यांना माहिती नाही आजूबाजूला काय चाललंय, ते फक्त येतात, आपलं काम करतात, जातात. त्यांना कोणाशी कसं बोलायचं हे माहीत नसतं. एक बेसिक माणूस म्हणून आदर असावा. कलाकार म्हणून मी किती काम केलंय ह्याचा आदर मला नको. माणूस म्हणून एकमेकांना आदराने वागवा, प्रेमाने वागवा, एक छान पॉझिटिव्ह एनर्जीने काम करा आणि एक चांगलं प्रोडक्ट तयार करा. ह्यातनं काय होणार आहे, तुम्हालाच आनंद आणि समाधान मिळणार आहे, पैसा तर येणारच आहे. बरोबर. म्हणजे मी एका मालिकेमध्ये काम केलं होतं, त्याचं कॉन्ट्रॅक्टच इतकं आलं की जवळजवळ आता मी तुम्हाला जेलमध्ये पाठवणार आहे, पण तिथे आनंदी राहायचं. म्हणजे ही काय कॉन्ट्रॅक्ट आजकाल असतात, किंवा काय पद्धतीने काम केलं जातं, काय म्हणजे त्यातनं आनंद, काय शिक्षा आहे का? शिक्षा नाहीये ना, आनंद मिळाला पाहिजे ना. असं कोणीच कुठल्याच कॉन्ट्रॅक्टमध्ये असं लिहिलेलं नाहीये की चला मिळून छान काम करूया. इफ यू डोंट डू दिस वी विल डू दिस, इफ यू डू दिस आम्ही हे करू. अरे हो ठीक आहे, काय म्हणजे हे काय स्पर्धा आहे का? कलाकार आहे, निर्माता आहे, चला मिळून छान काम करूया, एक चांगलं क्रिएटिव्ह काम करूया. हा ॲटिट्यूड नसून छडी घेऊन कोणीतरी बसल्यासारखं हे असतं, जे मला नाही, आजकाल आवडत नाही मला. आणि त्यामुळे मला कम्फर्टेबल नाही वाटत तिथे काम करायला. आणि तू अगदी खरं विचारशील तर जी मोठी मोठी माणसं आहेत ना, ते नाही करत या गोष्टी. हे छोटी माणसंच नवीन नवीन येतात ना, त्यांना हे सगळं ते करा. कशाला? तुमचं काम चोख करा. कारण ती मोठी माणसं मला वाटतं खूप वेगळ्या आणि मोठ्या गोष्टींचा विचार करतात, त्यांच्याकडे वेळच नाहीये की ते हे करत बसतील. करेक्ट. म्हणजे त्यामुळे मला असं वाटतं की क्रिएटिव्ह वर्ल्डमध्ये जेव्हा तुम्ही काम करता तेव्हा तुम्हाला त्या क्रिएटिव्हिटीचा जन्म होणं आणि त्याचे 9 महिन्यानंतर, म्हणजे 9 महिने सोपस्कार होऊन जन्म होणं आणि मग ते मूल वाढताना पाहणं, ही जी मजा आहे ती त्या क्रिएटिव्हिटीची जर मजा घेता आली नाही आणि तुम्ही फक्त प्रोफेशनलिझमच्या नावाखाली छडी घेऊन बसलात तर काय मजा आहे. खरं. त्यामुळे मला असं खूप जेन्युइनली वाटतं की ह्या गोष्टी छान पॉझिटिव्ह एनर्जीने मस्त काम करूया, धमाल करूया, ते कायम राहणार आहे लक्षात.